गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज गुरुपौर्णिमेचा अत्यंत महत्वाचा दिवस। आज कित्येक भक्त गुरु चरणाच्या ओढीनं श्री क्षेत्र नरसिंहवाडीला येतात। वाडी म्हणजे भूवैकुंठ असं आज वाटतं। एवढी संतांची मांदियाळी आज वाडीमध्ये जमते। महाराजांचा जय जयकार होतो। जसं आपल्या लाडक्या विठुरायाला भेटण्याकरता लाखोच्या संख्येनं वारकरी पंढरपूरला जातात। आषाढी एकादशीला दर्शन होईल नाही होईल, परंतु कळसाचं दर्शन घेतल्यानंतर जीवाचं सार्थक झाल्यासारखं वाटतं। आषाढी एकादशीला पंढरीत जसा संतांचा मेळा जमतो, तसाच श्री क्षेत्र नरसिंहवाडीला गुरुपौर्णिमेला हा संतांचा मेळा जमतो, संतांची मांदियाळी जमते। त्याच गुरु महाराजांच्या गुरुचरणांच्या ओढीनं लोक नरसिंहवाडीला येतात आणि आपल्या जीवाचं सार्थक करून घेतात। तो आजचा दिवस श्री क्षेत्र नरसिंहवाडी। श्री क्षेत्र केव्हा होतं? जेव्हा प्रत्यक्ष परमात्मा स्वतःहून त्या क्षेत्राची निवड करतो। नरसिंहवाडीला नृसिंह स्वामी महाराज स्वतः आलेले आहेत। पंढरपूरला पांडुरंग स्वतः आलेले आहेत, म्हणून श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र गाणगापूर। कारण या गुरुनी, या संतांनी, देवानी प्रत्यक्ष जेव्हा त्या क्षेत्राचा स्वतःहून स्वीकार केलेला असतो, तेव्हा ते श्री क्षेत्र होत। श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराज गुरु रूपानं अवतरित झाले। गुरु रूपानं देवाला का अवतार घ्यावा लागतो? कारण राम कृष्ण या रूपात जेव्हा ते येतात, तेव्हा ते जे कार्य करू शकत नाहीत, ते कार्य, ते राहिलेलं कार्य करण्याकरता ते गुरु रूपानं, संत रूपानं अवतरित होत असतात। समाजाला दिशा दाखवण्याकरता, समाजाला शिक्षित करण्याकरता, धर्माचा मार्ग दाखवण्याकरता श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार झाला। महाराजांचा जन्म कारंजाला झाला आणि कारंजाहून काशीला जाऊन वृद्ध कृष्ण सरस्वतींच्याकडून संन्यासी दीक्षा घेतली आणि तीर्थाटन करीत 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 महाराज श्री क्षेत्र नरसिंहवाडीला आले। श्री क्षेत्र नरसिंहवाडीला महाराज 12 वर्षे राहिलेले आहेत, परंतु राहताना गुप्त रूपानं राहिले। गुप्त म्हणजे अदृश्य रूपानं राहिले नाहीत, गुप्त रूपानं राहिले। म्हणजे मी देव आहे, आपलं देव पण महाराजांनी वाडीमध्ये दाखवलं नाही। जे कार्य त्यांना करायचं आहे ते सगळं कार्य त्यांनी गाणगापूरला केलेलं आहे, परंतु ते कार्य करण्याच्या पूर्वीची जी तपश्चर्या आहे, जी साधना आहे, जे अनुष्ठान आहे, ते अनुष्ठान महाराजांनी श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये केले। वाडीमध्ये ज्यावेळी महाराज आले, त्यावेळी महाराजांनी काय बघितलं? कृष्णा पंचगंगेचा संगम, कृष्णेच्या तीरावर असणारे मोठे मोठे वृक्ष, समोर अमरेश्वर आणि असं सिद्ध स्थान बघितलं। कृष्णावेडीमध्ये असणारे अष्टतीर्थ, शुक्ल तीर्थापासून प्रयाग तीर्थापर्यंत असणारी ही सगळे अष्टतीर्थ महाराजांनी ज्यावेळेला बघितली, त्यावेळेला महाराजांनी या सिद्ध स्थानाचा स्वतःहूनच स्वीकार केला। गाणगापूरमध्ये गेल्याबरोबर पहिल्या दिवशीपासून स्वतःच देवपण त्या ठिकाणी महाराजांनी दाखवलं। एवढ्या मोठ्या मोठ्या लीला महाराजांनी गाणगापूरमध्ये केल्या, परंतु तत्पूर्वीची सगळी तपश्चर्या, सगळं अनुष्ठान महाराजांनी श्री क्षेत्र नरसिंहवाडीला केलं। आणि इथून ज्यावेळा गाणगापूरला गेले महाराज देहानं, परंतु देहानं ज्यावेळा गाणगापूरला गेले, त्यावेळेला जाताना आपल्या मनोहर पादुकांची स्थापना श्री क्षेत्र नरसिंहवाडीमध्ये केली। आणि आज जे सगळे संत जे येतात, जे भक्त येतात, ते या मनोहर पादुकांच्या दर्शनाच्या तळमळीने येतात, दर्शनाच्या ओढीने येतात। महाराज या ठिकाणी येण्यापूर्वीपासून
100 वर्ष अगोदर रामचंद्र योगी महाराज या ठिकाणी येऊन राहिलेले आहेत. या ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज येणार आहेत, प्रत्यक्ष दत्तगुरु येणार आहेत, हे त्यांना माहिती होतं. म्हणून या स्थानामध्ये ते 100 वर्ष अगोदर येऊन राहिले. त्यांची संजीवन समाधी नृसिंहवाडी क्षेत्रामध्ये आहे. ज्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये भगवान दत्तात्रेयांची सेवा केली आणि भगवान दत्तात्रेयांच्या मनोहर पादुकांच्या सेवेनं आणि कृष्णा पंचगंगेच्या संगम तीर्थानं, संगम स्नानानं जरी परमोच्च स्थिती आपल्या जीवनामध्ये प्राप्त करून घेतली, भगवान दत्तात्रेयांचं स्वरूप ज्यांनी प्राप्त करून घेतलं, त्या श्रीमंत नारायण स्वामी महाराजांची समाधी, त्यांच्या पादुका आज नृसिंहवाडीमध्ये स्थापित केलेल्या आपल्याला दिसतात. त्याचप्रमाणे कृष्णानंद स्वामी, गोपाळ स्वामी, मौनी स्वामी आणि ब्रह्मानंद स्वामी आणि ब्रह्मानंद स्वामींच्या जवळ परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, ही सगळी गुरुमंडळी गुरुस्थानावर आरूढ झालेली भगवान दत्तात्रेयांच्या सेवेनं, भगवान दत्तात्रेयांच्या अनुग्रहानं ती अत्युच्च स्थिती ज्यांनी प्राप्त करून घेतली आपल्या जीवनामध्ये, असे हे सगळे संत मंडळी आपल्याला वाडीमध्ये पाहायला मिळतात. आणि या सर्वांचा समाधीचं दर्शन, सगळ्यांच्या पादुकांचं दर्शन आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं आपल्या सर्वांना या ठिकाणी होते. नारायण स्वामी महाराज प्रत्यक्ष श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी ज्यांना संन्यास दिला, पाण्यामध्ये नेऊन संगमावर स्नानाकरता गेले आणि स्नानाकरता गेल्यानंतर पाण्यात बुडी मारल्याबरोबर त्यांचा पाय ओढून त्यांना कृष्णा पंचगंगेच्या संगमामध्ये घेऊन गेले महाराज. त्या ठिकाणी त्यांनी बघितलं की सगळी संन्यासाची तयारी त्या ठिकाणी झालेली आहे, सगळे ब्रह्मवृंद त्या ठिकाणी जमलेले आहेत, वेदघोष चालू आहे. आणि अशा त्या समारंभामध्ये श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी नारायण स्वामी महाराजांना संन्यास आश्रमाची दीक्षा दिली. हे सगळे गुरु स्थानावर आरूढ झालेली संत मंडळी आहेत. आणि या सगळ्यांचा मेरुमणी म्हणजेच श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, की समाजाला दिशा दाखवण्याकरता हा जो भरकटलेला सगळा समाज आहे, या समाजाला काहीतरी मार्गदर्शन करण्याकरता, धर्म म्हणजे काय हे निश्चितपणानं सांगण्याकरता श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा अवतार झाला. संन्यास आश्रमावरची श्रद्धा, विश्वास लोकांचा उडून गेलेला आहे. अशा वेळी महाराजांनी 9व्या वर्षी संन्यास घेतला. संपूर्ण संन्यास आश्रमामध्ये महाराजांनी आपली लीला केली. महाराज संपूर्ण तीर्थाटन करून वाडीमध्ये आलेले आणि वाडीमधल्या लीला आपल्याला सगळ्यांना माहितीच आहेत. अमरेश्वर या ठिकाणी त्या घेवड्याच्या शेंगाचा वेल होता. तो घेवड्याच्या शेंगाचा वेल उपटून त्या घेवड्याच्या शेंगाच्या वेलाखाली असणारा जो धनाचा हंडा आहे, तो हंडा त्या कुलकर्ण्यांना प्राप्त करून दिला. केवढी मोठी लीला आहे या ठिकाणी घडलेली. तो जो ब्राह्मण आहे तो अत्यंत ज्ञानी आहे, परंतु एवढा ज्ञानी असून सुद्धा रोज भिक्षा मागून आपल्या उदरनिर्वाह करणार आहे. पंच महायज्ञ रोज करणार आहे, रोज अतिथी पूजा करणार आहे, परंतु घरी कायम 18 विश्व दारिद्र्य ज्यांच्या घरी आहे, परंतु धर्मावर अतोनात निष्ठा आहे, धर्मावर अतोनात श्रद्धा आहे. कितीही दारिद्र्य असलं तरी सुद्धा एक ज्ञान असल्यामुळं त्यांच्या घरी श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराज भिक्षेला गेले. त्याने भिक्षा काय दिली आहे? फक्त घेवड्याच्या शेंगाची भाजी भिक्षा म्हणून दिली. परंतु तेवढ्या भाजीनं संतुष्ट होऊन महाराजांनी तो वेल उपटून टाकला आणि त्या वेलाच्या खाली असणारा जो हंडा आहे, सोन्याच्या मोहरांनी भरलेला, तो हंडा त्या कुलकर्ण्यांना प्राप्त करून दिला. केवढी मोठी लीला आहे. गंगानुज नावाचे शेतकरी आहेत. गंगानुज शेतकऱ्यांनी बघितलं
की स्वामी महाराज भिक्षेला निघालेले आहेत आणि कृष्णेच्या पाण्याजवळ आल्याबरोबर नदी दुभंगली, आतून देवकन्या आल्या आणि देवकन्या येऊन महाराजांना त्या पाण्यामध्ये घेऊन गेल्या. हे त्या गंगानुजांनी बघितलं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा महाराज उठले आणि भिक्षेला जायला लागल्याबरोबर पुन्हा पाणी दुभंगलं. त्या देवकन्या आल्या आणि महाराजांच्या बरोबर तो गंगानुज पाण्याच्या खाली महाराजांच्या बरोबर गेला आणि त्यानं बघितलं की संपूर्ण जे तिथले नगरवासी आहेत ते सगळ्या आरत्या घेऊन आलेले आहेत, महाराजांची आरती करतायत, महाराजांना पंचपक्वान्नाची भिक्षा त्या ठिकाणी झाली. हे सगळं त्या गंगानुजांनी प्रत्यक्ष बघितलेलं आहे. त्यांनी ते बघितलं म्हणून आज आपल्याला समजलं की पाण्याच्या खाली काय आहे. इंद्राच्या अमरावती सारखी नगरी त्या गंगानुजांनी त्या ठिकाणी बघितली. गंगानुज या भक्तावर सुद्धा श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी अनुग्रह केला. ते हे सिद्धस्थान ज्या ठिकाणी महाराज पादुका रूपाने या ठिकाणी वास करतात. ज्याप्रमाणे एखादी माता असते, ती माता आपल्या मुलांचं कसं पालन पोषण करते, संगोपन करते, ते मूल कितीही वांड असू दे, कितीही दंगेखोर असू दे, परंतु ती माता त्याच्यावर कायम प्रेमच करते. तसे आपण कसेही वागत असू आपल्या जीवनामध्ये, परंतु ज्यावेळी आपण या स्थानावर येतो, त्या गुरुपादुकांच्या समोर आपण जेव्हा नतमस्तक होतो, तेव्हा गुरु स्वरूपात असणारे नृसिंह सरस्वती स्वामी महाराज आपल्यावर निश्चितपणानं अनुग्रह करतात. तो आजचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस आपण साजरा करतो आहोत. त्या गुरूंच्या चरणी आपण नतमस्तक होतो आहोत. गाणगापूरमध्ये कित्येक लीला केल्या. जर गुरुचरित्र ग्रंथ आपण बघितला तर स्वामी महाराजांच्या लीला आपल्याला त्या वाचायला मिळतील, आपल्याला समजतील. याच श्री दत्तभक्ती या चॅनेलवरून मी त्या गुरुचरित्राचं निरूपण करतोय. आपण निश्चितपणानं त्याचा अभ्यास करा. श्री गुरु रूपानं जेव्हा परमेश्वर येतो तेव्हा तो आपल्यावर कशा पद्धतीने कृपा करतो, भक्तांच्यावर कसा अनुग्रह करतो, या सगळ्या कथा गुरुचरित्रामध्ये आलेल्या आहेत. गुरु रूपाने जेव्हा परमात्मा अवतार घेतो तेव्हा तो दुर्जनांचा नाश करत नाही. दुर्जनांचा नाश करणं आणि सज्जनांचं रक्षण करणं हे दोनच उद्देश जेव्हा परमात्मा प्रत्यक्ष अवतार घेतो तेव्हा असतात. परंतु जेव्हा गुरु रूपानं ते येतात, संत रूपानं जेव्हा ते येतात, तेव्हा ते जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, याकरता ते धडपडत असतात. दुर्जनांचा नाश होऊन उपयोग नाही. दुर्जनांची जी खल प्रवृत्ती आहे, जी दुष्ट प्रवृत्ती आहे, ही दुष्ट प्रवृत्ती कशी नाहीशी होईल आणि पुण्य संपादन करण्याकरता त्यांचा कल कसा वाढेल मनाचा, याकरता ते प्रयत्न करत असतात. जे खळांची व्यंकटी सांडो, व्यंकटी म्हणजे बुद्धी, खल लोकांची म्हणजे दुष्ट लोकांची दुष्ट प्रवृत्ती नष्ट व्हावी आणि सत्कर्माकडे त्यांची रती वाढावी. आपली सत्कर्माकडे कशी रती वाढेल याकरता सद्गुरू अवतारही धारण करतात आणि अवतार धारण केल्यानंतर तसं कार्यही करतात. श्रीमंत नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचा गुरुचरित्र जर ग्रंथ आपण बघितला तर यात श्री गुरूंची लीला आहे. त्या परब्रह्म परमात्म्यानं श्री गुरु नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपानं येऊन काय काय लीला केल्या, कशा पद्धतीनं दुष्ट लोकांना सत्कर्माकडे वळवलं, हे आपल्याला निश्चितपणानं मार्गदर्शन करणार आहे. आज आपल्या जीवनामध्ये सुद्धा आपण प्रपंच करत असताना कित्येक प्रकारच्या चुका आपल्या हातून होत असतात, अपराध आपल्या हातून घडत असतात. सत्कर्माकडे रती आपली लागत नाही, कारण प्रपंचच एवढा आपल्याला अजिबात वेळच त्या प्रपंचातनं आपल्याला पुरत नाही, तेव्हा परमार्थाकडे लक्ष द्यायचं कसं. परंतु गुरुचरित्र जर आपण अभ्यासलं तर आपल्या असं लक्षात येईल की कित्येक भक्त सद्गुरूंचे असे आहेत की जे प्रापंचिक आहे, प्रपंच करणारे, परंतु प्रपंच करता 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 कसा परमार्थ करायचा, कसं परमेश्वराला प्राप्त करून घ्यायचं,
अशी गुरूंची सुद्धा लीला आपल्याला गुरुचरित्रात बघायला मिळते. आणि गुरूंनी ज्यांच्यावर अनुग्रह केला ते जे परम भागवत आहेत, रजक असतील, तंतुक असतील, तो शेतकरी असेल, तो मुसलमान बादशाह असेल, या सर्वांच्यावर कशी कृपा सद्गुरूंनी केली ते आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातून आपल्याला वाचायला मिळेल. असा ग्रंथ ज्यांनी आपल्याकरता निर्माण करून ठेवला त्या सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी या ठिकाणी मनोहर पादुका स्थापन केल्या. आणि आज गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वाडीमध्ये जी यात्रा भरती आहे, जी संतांची मांदियाळी आज या ठिकाणी गोळा झालेली आहे, महाराजांचा जय जयकार चालू आहे, एक वैकुंठ असं ज्याला म्हणता येईल अशी भूवैकुंठ श्री नृसिंहवाडी आज आपल्याला लोकांच्या गर्दीनं फुललेली आपल्याला दिसते. पहाटेपासून रात्रीपर्यंत कित्येक उत्सव आजच्या या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं वाडीमध्ये होत असतात. आज या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सद्गुरू नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या चरणी आपण नतमस्तक होऊया, त्यांच्या पादुकांना नमस्कार करूया आणि त्यांचं स्वरूप आपल्याला कसं समजेल, या प्रपंच करता 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 आम्हाला कसा परमार्थ करता येईल याकरता त्यांनी आपल्यावर कृपा करावी अशी त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया. ही केलेली सगळी सेवा सद्गुरू रूपात अवतरित झालेल्या त्या परब्रह्म परमात्म्याच्या चरणी मी अर्पण करतो. तुम्हाला सगळ्यांना नमस्कार करतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.